नमस्कार मित्रांनो, माझं नाव मोहन. मी आता 32 वर्षांचा तरुण. तरी पण अजून माझं लग्न जमत नव्हतं. मला मुली पसंत करत नव्हत्या. मी मजुरी काम करायचो. माझ्या शेजारी एक कविता नावाची शेजारीण होती. ती बिचारी विधवा होती. तिला माझी परिस्थिती माहिती होता. माझा स्वभाव किती शांत आणि मी खूप साधा भोळा आहे हे तिला माहिती होतं. माझ्या घरात मी, माझी आई एवढंच आमचं कुटुंब होतं. मी रोज मजुरी काम करायचो, पण रोज मिळेल तिथे काम करायचो. घरात तसे पैसे आणायचो हे तिला माहिती होतं. एक दिवशी माझी शेजारीण कविता म्हटली की मी तुला एक लग्नासाठी मुलगी पाहिली आहे. माझ्या नात्यातलीच माहेरी आहे. आपण तिला पाहायला जाऊया. मी पण आनंदी झालो की शेवटी माझं लगीन होणार म्हणून. मात्र ज्यावेळेस खूप आशेने मी तिकडे गेलो, माझ्यासोबत वेगळंच घडलं. नंतर मी खूपच नाराज झालो. मला नाराज आणि उदास पाहून तिला खूप वाईट वाटलं. मग काय, शेवटी मी तिला म्हटलं की असंही तुम्ही पण विधवा आणि तुम्हाला पण मालक नाहीत. माझं पण लग्न जमत नाही. माझी एक इच्छा पूर्ण करा. त्यावेळेस त्या शेजारणींनी नक्की काय केलं मी असं म्हटल्यानंतर आणि माझी इच्छा त्या दिवशी रात्रभर कशी पूर्ण केली आणि तिथून पुढे रोज रात्री मी आणि ती कविता कसा आनंद घेऊ लागलो, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मोहन. मी आता 32 वर्षांचा झालो आहे. तसे माझे वडील नाहीत. माझ्या आईनेच माझा सांभाळ केला. शिक्षण एवढं काही झालं नाही आणि जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी मजुरी काम करायचो. मिळेल तिथे काम करायचो. घरची परिस्थिती पण चांगली नसल्यामुळे रोज मी कामाला जायचो. हळूहळू घरामध्ये मी सुधारणा केले होते. आम्ही गावामध्ये राहायचो. तिथे सगळ्यांचे साधी घरं होती. आमचं पण पत्र्याचं शेड होतं. आमच्या शेजारी कविता म्हणून एक बाई होती. ती पण बिचारी, तिला मालक नसल्यामुळे नेहमी मी तिला मदत करायचो. आणि माझ्या घरच्यांची म्हणजे आईची आणि तिची पण चांगलीच ओळख होती. रोज ती जेवण झाल्यानंतर आमच्या घराच्या समोर एक कट्टा आहे, तिथे येऊन बसायची. मग मी पण कामावरून कंटाळून आलो की नेहमी तिथे बसायचो. सगळे आम्ही मिळून मिसळून असायचो. कविता नेहमी तिच्या घरामध्ये काही गोडधोड केलं की नेहमी मला आणून द्यायची. मला पण तिचा स्वभाव खूप आवडायचा. त्याच्यामध्येच मला काहीच व्यसन नव्हतं. मी सगळ्यांसोबत खूपच चांगल्या पद्धतीने बोलायचो. माझी वागणूक हे कविताला माहिती होतं की मी किती संस्कारी आणि स्वज्वळ स्वभावाचा आहे ते. मी तेवढा शांत. गावातील इतर लोकांना वेगळे नाद होते. माझ्याबरोबरच्या मुलं खूपच आता पीत वगैरे असायची आणि वाईट व्यसन पण होतं. पण मी मात्र त्यांच्यापेक्षा खूपच वेगळा होतो. वागायला पण आणि बोलायला पण. त्याच्यातच तिला माहीत होतं की मी थोडेफार पैसे अगदी बँकेमध्ये ठेवून आहे. एक दिवशी ती मला म्हणाली, मोहन, लग्नाचं काय पाहतो की नाही? मी तिला म्हटलं की काय सांगू कविता, तुम्हाला तर माहीत आहे माझी घरची परिस्थिती. आई तर कुठे जात नाही आणि नातेवाईक पण आमच्यात येत नाही, कारण की आम्ही गरीब आहे म्हणून. आता कुठे बाहेर गेल्याशिवाय मुलीचा काय सुगावा लागणार. मला स्थळ तर पाहायचं आहे, लग्नासाठी बायको तर बघायची आहे, पण आता स्वतःहून कुठे जायला येते. तिला माझं म्हणणं पटलं. ती नेहमी मला विचारपूस करायची. एक दिवशी संध्याकाळी ती मला म्हटली, अरे, माझ्या नात्यातलीच एक मुलगी आहे माझ्या माहेरी आणि तिचं पण थोडंसं वय जास्त आहे, पण तुझ्यात आणि तिच्यात काही अंतर नाही एवढं. साधीच आहे ती, काळी सावळी आहे आणि लग्न करशील का? हे म्हटल्यानंतर मी लगेच तयार झालो, कारण की कसली जरी असली तरी बायको पाहिजे होती. ती मला म्हटली की नाही, ती पण अगदी साधी भोळी आहे. तिच्या पण घरची परिस्थिती एवढी चांगली नाही म्हणावी अशी, मात्र तिचं पण अपेक्षा काही नाही. आणि तू तर माहीतच आहे मला, मी तुला खूप दिवसापासून ओळखते. त्यावेळेस मी म्हटलं की हो, चालेल ना, मी तर तयारच आहे. मग
त्या दिवशी ती म्हटली की आपण जाऊ. रविवारी मी पण कामावरून घरी राहते आणि तुला पण त्या दिवशी सुट्टीच असते की. मी म्हटलं की हो, त्या दिवशी आपण जाऊया तिला पाहायला. मी त्या दिवशी जाणार म्हणून खूपच तयार झालो. मी खूप स्वप्न रंगवली. रात्रभर मला मात्र ती कशी असेल, लग्न झाल्यावर मी हे करेन ते करेन असं स्वप्न पाहू लागलो. शेजारच्या त्या विधवा कवितेने मला चांगलंच स्वप्नात रंगवून ठेवलं होतं. त्या किती चांगल्या म्हणून मी मनातल्या मनातच त्यांचा विचार करू लागलो होतो. ज्या दिवशी जाणार त्या दिवशी सकाळीच मी सगळं आवरलं. मी नवीन ड्रेस घेतला होता. माझ्याकडे मोजकेच ड्रेस होते. त्या दिवशी जाणार म्हणून चांगलाच मी ड्रेस आणला. मित्राकडले बूट आणले. कटिंग दाढी सगळं व्यवस्थित केलं आणि जायला निघालो. कविता मात्र माझ्या आधी चुरकून बसली होती, कारण की ती माहेरी येणार म्हणून खूप आनंदी होती. ती म्हटली माझ्या पण घरच्यांची भेट होईल आणि तुझं पण काम होईल. मी म्हटलं की हो. ती म्हटली की आज कमालीचाच दिसतोय रे. त्यावेळेस ती म्हटली की माझीच बाईक तुला नजर लागेल, खूपच देखणा दिसतोय. मी म्हटलं की तुम्ही पण चांगलं दिसताय. माझ्याकडे गाडी होती, माझी बाईक. मग काय, तिला मी घेऊन चाललो आणि खूप वेळ प्रवास करून मी शेवटी तिच्या गावी आलो. गाव तसं खेडेगावच होतं. आधी तिच्या माहेरी गेलो. तिची आई होती. तिने आम्हाला चहा पाणी पाहुणचार केला. मग गाडी तिथेच लावली आणि त्यांच्या शेजारी एक घर होतं, तिच्या जवळच्या नातेवाईकाचं. आधीच तिने सांगितलं होतं. आम्ही पाहायला गेलो. मात्र मुलगी चांगली होती, बरी होती. पण मला वाटत नव्हतं की तिने मला पसंत केले. तिच्या घरच्यांच्या अपेक्षा वेगळ्याच होत्या. मुलगा नोकरीला पाहिजे, नाहीतर शेतीवाडी तरी पाहिजे. मला समजलं होतं की काय होणार आहे. तिथेच खूप वेळ गेला. संध्याकाळची यायला घरी थोडासा उशीर झाला. मात्र येताना माझा नाराज चेहरा पाहून कविता म्हणाली की काय रे मोहन, का असा चेहरा पडलाय आणि काय बोलत का नाही? मी म्हटलं काही नाही. त्यावेळेस ती म्हटली का रे, मुलगी बघून तसं वाटलं का तुला? मी म्हटलं नाही, पण मला नाही वाटत ती होकार देईल म्हणून. त्यावेळेस ती म्हटली की हो, मला पण तसंच वाटतं त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून. पण जाऊ दे, नको काळजी करू. कुठून ना कुठून मी तुला स्थळ शोधेन लग्नासाठी. मी म्हटलं की हां, ते तर आहेच. ती म्हटली की नाराज नको हो, एखादं स्थळ असं असतंच, दुसरी कोणीतरी भेटेल. मात्र माझा चेहरा अगदी उतारला होता. मी अगदी शांत स्वभावाचा आणि त्याच्यात माझ्यासोबत असं काही घडल्यामुळे मी अगदी स्तब्धच होतो. मी काही बोलतच नव्हतो. ती मला समजत होती. संध्याकाळी यायला घरी 7 वाजले. मी मात्र तिला घरासमोर सोडलं आणि नंतर घरी गेलं. घरातली आई विचारायला लागली, मात्र मी तिला सांगून टाकलं की मुलगी नाही मला आवडली. असेच 1-2 दिवस गेले. मात्र त्यावेळेस ज्या दिवशी मी घरी होतो त्या दिवशी कविता घरी आली आणि म्हटली काय रे, त्या दिवशीपासून एवढा काय बोलत नाही? अरे जाऊ दे, नको काळजी करू, नको टेन्शन घेऊ. मात्र मला काय माहीत एवढं बोलू वाटत नव्हतं. ती म्हणाली की तुला एक सांगते, लग्न तर रोजच होत असतं. त्याच्यात म्हणजे लग्नाला मुली तर रोजच बघायला येतात. लग्न एकदाच होतं, पण चांगली मुलगी पाहूया आपण. ती माझ्या शेजारी होती. ती म्हटली की हे बघ, आता लग्न होऊन पण मी एकटीच राहते. मला पण वाटतं की एखादा चांगला जोडीदार असावा, पण काय करणार, नाही ना असा कोण. त्यावेळेस मी म्हटलं की हो, ते तर आहेच. आता मी पण एवढी तरुण आहे, गावातली तरुण मुलंसुद्धा अगदी मला पाहतात, पण मी कधी कोणाला संधी नाही दिली. मी म्हटलं तुम्ही एवढ्या सुंदर आहात, तुम्ही मग दुसरं लग्न का नाही केलं? ती म्हटली आता कशी करू, मला एक मुलगी पण आहे आणि त्याच्यात पाहुणे रावळे काय म्हणतील. मी म्हटलं त्यांचा कशाला विचार करायचा. त्यावेळेस ती म्हटली नाही रे, मी त्यांचा अजिबात विचारच करत नाही, बाकीच्यांचा. मी म्हटलं की हो, ते तर आहेच. मी त्या विधवा कवितेला म्हटलं की तुम्हाला एक बोलू का? ती म्हटली की बोल ना. मी म्हटलं खरं म्हणायला गेलं तर मला तुम्हीच आवडू लागला आहात, कारण की खूप दिवसापासून मी तुम्हाला पाहतो. तुमचं हे सौंदर्य आणि सुंदरता पाहून मी खूपच घायाळ झालो आहे. मला खूप इच्छा होते तुमच्यासोबत आनंद घ्यायची, पण तुमच्या मनात नसेल तर मी काही करू शकत नाही. हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली
आणि ती म्हटली की नाही रे, मी तसा तुझ्याबद्दल विचार नाही करत म्हणा. त्यावेळेस मी म्हटलं की हो, मला तर माहीत आहे, मात्र रोज मी मोरीमध्ये आंघोळ करत असताना तुम्ही खिडकीतून मग का बघत असता? घरामध्ये पण मी काय करत असलो की खूप माझ्या जवळ येता. पण मला तसंच वाटतं की तुमचं पण खूप इच्छा आहे ते. हे ऐकून ती अगदी स्तब्ध झाली. तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं. मात्र मी चांगलंच त्यांना काही दिवसापासून अगदीच पाहत होतो. त्यांचं आकर्षण कुठे होतं नक्की ते. मी म्हटलं की नाही रे, पण मला असं वाटतं आता माझे मालक तर नाहीत, पण तुझ्याकडे बघून त्यांची खूप आठवण येते. मी म्हटलं की मग कशात थांबता? मला तर खूपच घाई आहे तुमच्यासोबत सुंदर क्षणाचा अनुभव घ्यायची. आज तर घरी कोणी पण नाही. मी म्हटलं की तुम्ही असं करा, माझी इच्छा पूर्ण करा. असंही माझं लग्न होईल का नाही माहीत नाही, मात्र तुम्हाला मी सुखी ठेवेन. काही कमी पडून द्यायचं नाही, पण माझी पण इच्छा तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. हे ऐकून ती स्तब्ध होती. तिच्या चेहऱ्यावर मात्र तिचा होकार दिसत होता. मी म्हटलं की कोणत्या विचारात गुंतला? ती म्हटली, अरे मला हे व्यवस्थित वाटत नाही, हे योग्य वाटत नाही. मी म्हटलं काही विचार नका करू, योग्य वगैरे. त्यावेळेस मी म्हटलं की मी तुमचा होकार समजू का? अलगद मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना मी स्पर्श केला. त्यावेळेस त्या खूपच लाजल्या. मी असं करताच त्या म्हटल्या की नको बाई, मला तर कसतरीच होतं. त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला रोज सुख देईन. तुम्ही रोज मजुरी करता, मात्र खूप थकवतात चाल. तुम्हाला तर विचारणारं कोणी नाही, मात्र मी तुमच्या स्वतःच्या अगदी जोडीदार म्हणून, एक स्वतः तुमचा नवरा म्हणून काळजी करत जाईन. हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली. मग मी पण आता थोडीच थांबणार होतो. मला इतक्या दिवस काहीच मिळालं नव्हतं. ती मला खूपच साधा भोळा संस्कारी समजत होती, पण आज मी तिला आता सुख देऊ लागलो. अलगद मी त्यांच्याजवळ गेलो आणि वेड्यासारखं प्रेम करू लागलो. माझी करण्याची पद्धत पाहून तिला खूप आश्चर्यचकित वाटलं आणि ती म्हटली, मी तर तुला खूपच शांत स्वभावाचा समजत होते, मात्र बाई गं, तुझा पाहून मला असं वाटतं की तू अजिबात शांत नाहीस. शेजापाजारचे तर सगळ्यांना मी पाहिलं, पण त्यांच्यापेक्षा तू खरंच खूप वेगळा आहे. खरंच स्वभावावरून माणसाचं आतील अंतर्भाग ओळखणं खूपच अवघड. मी हसलो आणि म्हटलं की अजून तरी काहीच चालू केलं नाही, हळूहळू बघा पुढे कसा तुम्हाला आनंद देतो. मी असं म्हटलं आणि वेड्यासारखे ओठाओठ टेकवले आणि त्यांना सुख देऊ लागलो. मी त्यांना सुख देत असताना त्यांचा चेहरा अगदी खुलून आला होता. मी सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव त्यांना देऊ लागलो. त्या खूपच आश्चर्यचकित झाल्या आणि मग काय, त्यांना पण आता बरं वाटू लागलं. इतका दिवस त्या म्हटल्या मी एकटी म्हणून राहते, पण खरंच आज तुझं प्रेम मिळाल्यानंतर मला असं वाटतंय की माझ्या पुन्हा आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय. मी त्यांना सुखाचे क्षण देऊ लागलो. तिथून पुढे तर सगळ्या रात्री मी त्यांच्यासोबत घालवल्या आणि सुंदर क्षणाचे रोज सुंदर अनुभव देऊ लागलो. तर कशी वाटली माझी शेजारच्या विधवा आणि माझी कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.